वेद न्यूज 24 वेद जनमना। पहलगाम इथे हल्ला झाला आणि तिथं अनेक निरपराध लोक मारले गेले। अशाच पद्धतीने हे कोल्हापूर सुद्धा असुरक्षित आहे असं आमचा ठाम दावा आहे। जे घटनाक्रम आम्ही सांगितलेल्या पोलीस प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे। मग इरफान अत्तार पासून त्यानंतर पाकिस्तानी जिंदाबाद घोषणा कोल्हापुरात दिल्या गेलेल्या आहेत। त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर सेंट्रल प्लेस ह्या लोकांचं स्लीपर सेल जे म्हणतो ते बनलेला आमचा असा आरोप आहे। कारण तिकडे कर्नाटक त्यांना जवळ पडतं, भटकळ नावाचा दहशतवादी तिथंच तयार झालाय, निपाणी तिथं मदरसा आहे काय, त्यानंतर इकडे गोवा कोकण त्यांना समुद्र मार्ग जवळ पडतो आणि मदरसामध्ये आजच पेपरला एका आलेला आहे तिथे शस्त्र सापडली। मदरसामध्ये तुम्ही काय करताय हे सुद्धा बघणं गरजेचं आहे। आम्ही कुठल्याही धर्माविरोधात नाही आहे, धर्मांना त्या विरोधात आम्ही काम करणारी माणसं आहोत आणि आज कोल्हापूर असुरक्षित आहे यासाठी आज आम्ही निवेदन दिलेलं आहे। इरफान अत्तार सारखी माणसं असू देत, पण जी लोक राज्यात जातात, जे राज्यात इथे येतात ती लोक कोण आहेत, तुमच्याकडे आयडेंटिफिकेशन कुठलं आहे का, कोण लोक आहेत ती? देशप्रेमी असतील तर आम्हाला आनंद आहे, पण देशद्रोही असतील त्याच्याकडे आधार कार्ड नसतील त्यांना ठोकलंच पाहिजे, त्यांना बेड्या घातल्या पाहिजेत। हे अशी आमची शिवसेनेची आमची भूमिका आहे। आणि त्याचबरोबर 40 मुलं सापडली, ती मुलं कुठली आली होती, पुन्हा आली होती, तपास नको, शेवटपर्यंत जायला नको, कारण आपल्याला कुठला त्रास होऊ नये ही भूमिका अधिकाऱ्यांनी बदलली पाहिजे। पहिला आपण भारतीय आहोत हे सुद्धा प्रत्येक अधिकारी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। आज कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही आज एक शोध मोहीम चालू करणार आहे। सगळ्या शिवसेना मी सूचना आणि विनंती वजा सूचना करणार आहोत की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लपलेले कोण पाकिस्तानी असतील, कोण बांगलादेशी असतील त्यांना शोधून काढा आणि पोलिसांच्या ताब्यात द्या। ही शोध मोहीम आम्ही आजपासून सुरू करतोय। पोलीस प्रशासन सुद्धा खूप अलर्ट राहणं गरजेचं आहे। या कोल्हापुरात सदर बाजारासारख्या ठिकाणी भोरी समाजाच्या मंदिराच्या इथं आराम करला पाकिस्तान जिंदाबाद घोषणा देतात, लाज वाटत नाही त्या लोकांना? शरीर त्यांचं इथं हिंदुस्थानात आणि त्यांचं हृदय पाकिस्तानात असणाऱ्या लोकांना धडा शिकवणार ह्या भूमिकेत आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत। कारण समीकरण असं आहे, विशाळगड दंगा झाला, विशाळगड अतिक्रमण काढण्यास संदर्भात जो दंगा घडला तो आज सुद्धा म्हणतोय तो पूर्व नियोजित होता, निवडणुका तोंडावर होत्या म्हणून कुणी घडवला काय घडवला हा सुद्धा शोध लागत नाही। आणि त्यानंतर काही महिन्यातच, कारण त्या मोहिमेमध्ये छत्रपती घराण्यात एक वारसदार होते आणि त्याचा बदला घेण्यासाठी जे आमचं शरीर आहे, जे आमचा आत्मा आहे, कलाकारांचा आत्मा आहे, हृदय आहे, तो केशवराव भोसले नाट्यगृह पेटलेलं नव्हतं, पेटलं गेलेलं असा आमचा आरोप आहे। आणि तो सुद्धा पोलीस प्रशासनाने तपास थांबवला। का थांबवला? कोण होता आरोपी हे बघणं सुद्धा पोलीस प्रशासनाची गरज होती, ते तीन तपास केलं नाही। मुलं गेली त्या तपास नाही। अरे तपास कुठले आले मग? कोण लोक येतात कोल्हापुरात, कोण जात आहेत लोक? भविष्यामध्ये इथं बॉम्बस्फोट झाल्या, आमची पोरं बाळ मेल्यानंतर तुम्ही शहाणं होणार का? आत्ता शहाणं होणं गरजेचं आहे। म्हणून तपासा कोण येते कोण जाते। प्रत्येक धर्माला मुभा आपापले धर्म पार पाडायची। कोल्हापुरात असं कधी वातावरण नव्हतं, कोल्हापुरात चांगलं वातावरण होतं, पण बिघडवण्याचं काम कोण करते, माती भडकवण्याचं काम कोण करते त्याला शोधा। आणि कुठले पाकिस्तानी इथं आहेत, कुठले त्यांच्याकडे विजा आहेत, कोण बांगलादेशी आहेत, नागरेवाडीमध्ये बांगलादेशी सापडतात का पोलीस प्रशासनाला कळत नाही? या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर कोल्हापूर धोक्यामध्ये आहे असं आमचं मत आहे। न्यूज 24 या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।